जडीत हातवरी आलता गंगेच्या पात्रातून रत्नजडीत हात फक्त 5च लोकांसाठी आले. एक स्वामी रामांसाठी आला आणि एक रोहिदासासाठी आला. बाकीचे 3 पुन्हा कधी पाहू. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते है का नाही. म्हणून तुमचे लोक लिहून देतात, ही दुपारी घ्या, ही उद्या घ्या, ही जेवणाच्या आधी घ्या, ही जेवण झाल्यावर घ्या. ते का असे म्हणतात का सगळ्यात फोडान 8व्यात टाकान कुटान पाण्यात टाकून घ्या, असं कसं मरण न पेशंट आहे का नाही. म्हणून आता यायचंच मी पण शिकत असतो. काही गोळ्या उद्या पुढच्या कीर्तनात म्हणून आपलं शिवून ठेवायचं. पूर्वीच्या बायका बाहेर चालल्या आणि ढोरं लवकर सुटत होते ना, म्हशी गाई, तर रस्त्यानं चालताना शेण पडलं की शहाणी बाई काय करायची, एक पावटा उचलायची आणि त्याच्यावर पालथा टाकायची. दुसरीची काय ताकद आहे उचलायची, टिवलं ती ना. तसं आता पुढच्या 3 टिवून ठेवलंय. विठाला विठाला विठाला. नाही तसं काय नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव तसं मागं लागावी नाही. आऊत भरलाय पंढरपुरातल्या मालकानं, रिकामा होईन पाईप बी असा बारीकसा होत नाही रिकामा. काय ताण नाही. माईकवर सांगायला मी, कॅमेरे चालू येतं आहे का नाही. भीती थोडीची कोणाची. देवण दिल्यावर नाही का. आमच्या इथली एक बाई गावरान तू पण चपात्या खाची. म्हणलं जीजी काय खाल्लं, कुटके. 3 म्हशी सकाळी मेल्या. जीव गेल्याचं निमित्त झालं, 3 म्हशी मेल्या जिजीच्या. म्हणलं जीजी काय झालं, जीव गेल्याचंच निमित्त झालं. म्हणलं जीजी चपात्या तुपात बुडून खात होती, कुटके खाल्ले. म्हण पंढरपुरातले म्हशीच म्हणल्या वाचायचंच नाही. हो कळत असतंय. एक जणांना झाडं लावले, असं हातात धरले झाडं. ती खालची पिशवी पण नाही काढली, कॅरी बॅग असते ना. कॅमेरेवाले इशिक मचाक 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 जशा इजा लावायला आता असे कॅमेरे काढायले. त्याच्यात गिरगावचा बाळ्या बी होता. दुसऱ्या दिवशी पेपरला आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर वृक्षारोपण करताना. 7व्या-8व्या दिवशी गेलं तर 9ला 9 बी झाडं जळाले. तर मग झाडं मला बोलत आहेत दृष्टांतातले. तर मी एका झाडाला म्हणलं काऊन जळालात. ते म्हणला ज्या हिनं खडा खाणला का त्याचा फोटो नाही काढला. असं ज्या हिनं झाडं लावायला खडा खाणलाय का त्याचा फोटो नाही काढा. आणि बाळू महाराज तुमच्यासारख्या चोरायचाच काढा, त्याच्यामुळं आम्हाला वाचायचंच नाही. झाडू का येडी मसड बी तशीच ना ती. त्या म्हशी म्हणल्या गावरान तुपात चपात्या खाऊन कुटके खाल्ले म्हणती, हिच्या घरी वाचायचंच नाही. मला दिल्यावर काऊन नाही म्हणून आहे का नाही. कशामुळं कुथायचं. हे घरचेच खाले तरी म्हणते महाराज तुमच्या आशीर्वादानं मस्त चाललंय. आम्ही रातच्या पाकिटने आलो तरी कुथायतलो. रातच्या रजिस्ट्री होती का सरकारी यावर रातच्या होतो का नाही. कीर्तन करायला 11च्या नंतर पाकिट देत नाहीत का. आणि तरी म्हणतो काय आभाळ फाकलं तुला घालावं त्या आभाळात. तुला काय काय माणसं खातू बरंच चाललं नाही म्हणतो. नाही बा आपलं मस्त चाललंय. फाकाफाकी नाही काय नाही काय नाही सगळं पद्धतशीर. कशाला कुथायचं आहे का रे. त्याच्यामुळं टिवलं समजून पुढच्या वर्षी आरक्षित केले असंही समजू नका. उगदडपण याचं. हात जोडले साहेब. हातवरी आला. रविदासा करता हात आलता काशीमधून. रविदास वारकरी संप्रदायातल्या 18 संतांपैकी एक होते. त्यांचा व्यवसाय होता बुट चपला शिवायचा. पण काशीतून त्या हातातून कंगन आलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दाशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. अशी अधिकारी माणसं आई वडिलाची सेवा करता करता बुट चपला शिवले. मायबापाला झोका दिल्याशिवाय झोप येत नव्हती. शेंडील दोरी बांधली डॉक्टर साहेब. शेंडील दोरी बांधली आणि टाचे मारता मारता सावकार मान हल्ल्याबरोबर शेंडी हालत होती. बंगई हलायची बापू. आणि काय सेवा. म्हणून काशीतल्या विश्वनाथाला घरी बसल्या बसल्या कंगन द्यावं लागलं. चंबडे बुडवायच्या कुंडात. काय मोठी ताकद असेल, काय योग्यता असेल. अधिकारी लोक होते. हातवरी आला स्वामी रामांकरता वारकरी महाराज. स्वामी रामांनी हात जोडले डोळे झाकून आणि डोळे उघडल्याबरोबर त्या हातावर डॉक्टर साहेब एक सुवर्णाचं पात्र आलं. जवळ गेले. त्या पात्रात गावरान तुपातली शुद्ध गाईच्या दुधाची खीर होती. खीर आणली. पत्र तोडले. खाली अंथरलं पत्र. तितक्यात 2 योगी आले आणि त्या 2 योग्याला जेवायला वाढलं. पात्र रिचून घेतलं. पात्रात पात्र नव्हतं, चमचा किमचा नव्हता. पात्र रिचवलं. तिघाला लागेल इतकीच खीर पडली. पात्र बाटवलं नाही. पात्र बाटवलं नाही म्हणजे त्याच्यात हात घातला नाही. शुद्ध 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 शुद्ध.
पात्र. आणि नंतर आता काय काय केलं खाण्याचे. आम्ही एकदा दिंडीत गेलो, शिवाजीराव लाटे, आम्ही बळीभाऊ कवळे दरवर्षीच जातो. आणि एका झाडाखाली दुपारच्या सकाळच्या नेहऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतरच्या 20व्याला पालखी थांबली. आता माणसं थांबले की सुरूच करतात मुरमुरे खाय, काही काय, आमकं काय, तमकं काय. मस्त एक माळकरी गिरकळी गळ्यात माळगिळ कशाची होती देवजानी, मी काही विचारली नाही, पण दिसू लागली तुळशीची वरून. आता ती मला शंका याच्या करता आली. पुढचं ऐका ना, ते मेनकापड आथरलं, इकून ते बसले, तिकून त्या बसल्या. हो, तिने पिशीतलं ते कॅरी बॅग काढली, मालकाच्या पुढं ठुली. मालकानं ती कॅरी बॅग उकलली. साहेब मुरमुरे खाऊ लागला. आता मुरमुरे थोडे धरले तर तोंडात जाते, जास्त धरल्यावर अर्धे खाली पडत आहेत. त्या खालच्या कॅरी बॅगमध्ये पडू लागले. तर मला वाटलं जाऊ द्या, काय करायचं, याच्या तोंडाला लागलेले याच्यात पडायले तर आपल्याला कुठं हिचकायचं ते, आपल्याला खायचे का काय. पण थोड्या वेळानं त्यांनी सुरू केलं, लगेच हात घालू लागल्या. त्याच्याही होटाल चिटकलेले 2-3 पडले. मला वाटलं आता येणं बंद करावं, पण ह्यो बी ताव ताव छानू लागला. मी म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यातलं चव आसन राव. रगील ना, जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगावात सरबटेन, तिथलं मी भूते, त्याला काय माहिती किती रगिले बाळ्या म्हणून. म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यातलं काय बोला जरा, कोणाच्या मुरमुऱ्याला फोडणी जास्ती, जिरे वगैरे वगैरे, मोहऱ्या, थोडासा मसाला, जिऱ्याची पूड, भाजलेला कांदा, खोबरं चिरलेलं वगैरे वगैरे, डाळ वगैरे. म्हणलं ते वगैरे वगैरे सगळंच असते, पण तुमच्याला जास्तच चव आहे. म्हणलं ते म्हणलं कसं काय, तुमच्या बायकोच्या होटाला चिटकलेली याच्यात पडायले. त्यांचंट उचललं, निघून गेले बिचारे. असं उष्ट केलं असेल का पात्र ते. पात्र रिझून दिलं. 92-93 दिवस अनुष्ठान. रोज नर्मदा माता पात्र देत होती, रोज 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 रोज. तिथून पुढे प्रवासी सगळे तिथंच थांबू लागले. 100, 200, 300, 400 काय योगी तपी येतील तितक्याला तेवढ्या पात्रातली खीर पुरत होती. कोणाची ताकद आहे? नर्मदेची ताकद. स्वामी रामांना द्यायची. स्वामी राम म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हते, प्रत्यक्ष नर्मदा मात्र. स्वामी रामांनी एकदा चिमटा वाजल्यावर साहेब पाऊस पाडला होता. पाऊस. शंकराचार्य साधं पद आहे का ते? साधं पद आहे का? एक बीबी नावाची स्त्री होती, पिराची उपासक होती. ती आग्र्याला थांबत होती. मी मागे बोलून गेलो का कीर्तना, ती आग्र्याला थांबत होती. आणि ती जिथं थांबली तितक्या जाग्यावर सूर्य थांबत होता, ढगाच्या आडंगी. तिला सावली होती. आणि स्वामीराम तिच्याकडे गेले. स्वामीरामांनी आवाज दिला, बीबीजी. तिने मागं पाहिलंच नाही. मागं न पाहता म्हणली, बोलिये राम. शंकराचार्याच्या लक्षात आलं, हिचा वेश पाहिल्याच्या नंतर मी हिला बीबी म्हणलो, साध्वी म्हणले नाही. कारण तिला कपडे नव्हते आणि अंग कुठं दिसत नव्हतं. इतक्या जटा, डोक्याच्या जटा होत्या. हे पूर्ण अशीच पूर्ण शरीर झाकलेलं होतं. काय सूर्याला हिंमत आहे तिचं अंग पाहायची. कारण पतिव्रतेचं शरीर सूर्य आणि अग्नी पाहू शकत नाही. सतीनं देखे आग्न. हा, पतिव्रता स्त्रीची हा देश दोनच लोकांच्या सत्तेत जागा आहे. एक तर पतिव्रतेच्या ताकदीमुळं आणि एक निष्ठावंत संतांमुळं हा देश आपला साबूत आहे. 2 लोकांच्या कृपेनं, 2 लोकांच्या कृपेनं. वैकुंठवासी कोठाळकर महाराज सांगायचे, पतिव्रता स्त्री पेटिल्याच्या नंतर आधी तिचं शरीर जळतंय मग कपडा जळतंय. पतिव्रता स्त्री पेटिल्यावर आधी शरीर जळतंय मग कपडा जळतंय. काय अग्नीची मायवेली, आधी कपडे जाळून मग शरीर जाळायची. सतीनं देखे आग्न. उलट पतिव्रता जळाल्याच्या नंतर जशाला तशा मेऱ्या साबीत निघावा. ढवळेवीर नावाचं एक गाव खानदेशमध्ये, रुक्मिणी नावाची स्त्री जन्माला आली. फक्त हळदीचा डाग. जीवनभर ज्ञानेश्वरीची साधना आणि गाथ्याची साधना केली. देह सोडला आणि पेटून दिल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळण दोऱ्या सगळं जशाला तसे. सावडायला गेल्या एकही आस्ती सापडली नाही भाऊ. फक्त तुळशीची माळण दोरा जशाला तसा सापडला. त्याची समाधी ढवळेवीरला आहे. काय ताकद आहे पतिव्रतेची. जाईबाई नावाची स्त्री होती. वैकुंठवासी मारुतराव महाराजाला तिनं दिंडीत भाकरी घातल्या. तिची मारुतीच्या मंदिरात कासारवाडीला समाधी आहे. ती बाईला फक्त हळदीचा डाग होता. गळ्यातलं मंगळसूत्र दोऱ्या सगळं जशाल तसं निघतंय. काय ताकद आहे. सतीनं देखे आग्न. एवढी मोठी शक्ती असते सतीमध्ये. म्हणून मला वाटते सती नाही निघलं पाहिजे. भंगिऱ्याचं ऐकून ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या बायकांनी कोणाचं ऐकायचं नाही डॉक्टर साहेब. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीच्या दुधात जर तुम्ही चपाती खात असाल तर शेळी कशाला पाळली. एक जण म्हणला बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. तुझ्या बब्याच्या कानातच शेळी घालू एक. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर दूध ऊन लागत असते. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध आहे. काय ताकद आहे. कशाला आगाव सोंग करायची. हो, लावून मंगळवार धरी ती लावून मंगळवार. हो, खाल्ला साबुदाणा कुंटलानं. हो, इतका आजार झाला. लग्न झाल्यावर 3 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली. डोळ्यानं पाहिली मी ती पाहुणी.
तुमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांना सांगितलं अति उपास धरल्यामुळं पोटावर पचन संस्थेवर आणि लिव्हरवर ताण आला, पिशवीपर्यंत आजार गेला. अति साबुदाणा खाल्ल्यामुळे, अति उपासामुळे लग्न झाल्यावर 2.5 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. काय कोण सांगितले तुम्हाला हे उपास? 24 एकादशा, 5 परवान्या आणि 1 सोमवार उपवास, फार काय झालं तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा आहे तुकोबारायांनी उपवासच सांगितले नाही. काही उपवास हो, नवरात्रात पोटे पण चपला घालीनच, धुडे 9 दिवस चपला घालायच्या नाही, साबुदाणा खायचा आणि दसरा झाला की घोरपडी धरायच्या. काय देवीच्या गोळ्या संपल्यात का ह्या नालायकाला मानायला? अहो दम नाही सप्त्याला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला, आणि या भंगिरीला गुण नाही. नुसते महाराज आणायचे, खपक्या पाकिट द्यायचे, त्याला श्रीमंत करायचं. हे असाच ऊसातले डुकर रुमाल झटकेला की निघाले. कशाला करायचे आगावपणा? गुण आला पाहिजे. या सप्त्यात 25 बायकांना तंबाखू सोडायची तर सप्ताह सफल झाला. या सप्त्यात 5 तरी पोरायनं काल्याच्या दिवशी माळ घाला तर सप्ताह सफल झालाय. या सप्त्यातल्या डॉक्टर साहेब 5 तरी पोरायनं गुटखा सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर हे नुसता देखावा झालाय. विठाला विठाला ती बीबी पिराची उपासक आहे. स्वामी रामांनी आवाज दिला, बीबीजी बोलिये राम. अरे तू रोज बाई सिद्ध होती आणि स्वामी राम पण नमस्कार केला नाही. मोठी लोक कोणाच्या पाया पडत नसते. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, माधव महाराज मगर वैकुंठवासी सांगायचे, साधू तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. हा महाराज तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. साहेब मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकीचा भेटला पिढ्या मरतील. पिढ्याची पिढ्या मातीत जाऊ शकतात. म्हणून चुकीचं आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण ज्याचं आचरण गोडे त्याच्या पाया पडायचं. आणि ज्याचं आचरण गोडे त्याच्या पाया पडलं की त्याच्याकडनं तुमची झोळी रिकामी राहणारच नाही. आणि नालायकाच्या पाया पडल्यावर त्याच्या पायातलं पाप तुमच्या कपाळात येतं आणि तुमचा संसार खालून पेटतो. एक मुद्दा सांगू अर्थसंहितेतला, अर्थशास्त्रातला. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी करणाऱ्याला मदत करणारा अर्धा चोर असतो. गुन्हेगाराला मदत करणारा अर्धा गुन्हेगार असतो. हो, गुन्हा कधीच झाकायचा नाही. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला बोललं. म्हणलं बाई मी चहा पित नाही. म्हणले दूध घ्या. म्हणलं मी काही बोक्या नाही. ती म्हणली काळा चहा प्या. बाई ऐकत न शपथच घातली. यायला म्हणलं चला आम्ही येणार आहेत म्हणून बाईनं रांगोळ काढली. पण बाईनं रांगोळ काढणं, मधात जाणं, तिच्या रांगोळीवर कुत्र्यानं घाण करणं संगत. कुत्र्याला काय कळतंय? पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोगभोगी ती. गुन्हा झाकायचा नाही. बाईनं बाहेर येऊन पाहिलं, म्हणली बाई काय रांगोळ काढली ग, एवढं मोठं खळभर रांगोळ काढीन, कोणाचं कुत्रं आलं, काय घाण केली. आणि नवऱ्याला लगेच म्हणली बाई तितकी काढा ना. पहा बाई बी उचकानी होती. हो, ज्याच्या जीवनात बाई सात्विक भेटली का त्याला वनवासात स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली त्याला बंगल्यात मसनवाट आहे. हो, कर्कशे संगती दुःख मोगाचा पुरावा आता इथं लागतो. उदंड फजिती. 6 गोष्टी प्रारब्धान भेटतात. त्याच्या संसारिक माणसाला नंबर 1चं प्रारब्ध गोड कशाचं पाहिजे असेल तर बायको ऐकिनेतली असावा. मानी भ्रताराची बोलीन धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशनन मिळे पोट भरी अन्न. काय द्रौपदीचे पाय पाहिल्याबरोबर 60,000 शिष्य सदुर्वात जेवले. द्रौपदीचा अधिकार किती होता? एकदा देव भेटला, मी वाटण सांगितलं. देव भेटला भाऊ द्रौपदीला. देव पेटेवरचे मालक कृष्ण परमात्मा भेटले. ताई काय देव? दादा एक काम कर ना, 5 गावाची जहागिरी दिली तर पोट भरते रे. येते 5 ग्राम असती जा येते 2 आम नाही वा ती खार आहे देवा. अरे 5 गावाच्या जहागिरीत आमचं पोट भरतंय, पण आम्हाला वाद नको रे देवा, भांडण नकोय. काय भाई असलो तिच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास ऋषी जे होते 5 अत्यंत रागीट लोकांपैकी शुभ्रकोपी दुर्वास, मग जमदग्नी वगैरे हे पुढचे, पण 1 नंबरचे रागीट कोण? दुर्वास. आणि त्या साधूला एका पतिव्रता स्त्रीचं नख पाहिल्याच्या नंतर भोजन मिळते. काय ताकद, इतकी पावर आहे माझ्या माईनं तुम्ही. ज्या राज्य, राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती इतकी मोठी. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर या देशाची स्त्री आहे. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. अरे त्याच्या राजाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. महाराज तुटलेली शंकराची मंदिरं जिनं साबूत ठेवली त्या अहिल्याबाईला कोणी जन्म दिलाय? यांनी जन्म दिलाय. या देशातल्या पवित्र लोकांना तुम्ही जन्म दिलाय. मारुतीराय कोणाच्या पोटचे? तुमच्यातली एक स्त्री आहे. इतकी पवित्र, एवढी मोठी पवित्र कुशी आहे तुमची. चला. आणि पाठीमागं न बघता राम म्हणले,
पण मोठी माणसं तो हा ते याच्यावर सांगत होतो रांगोळीवर. मग ते नवरा म्हणला मी नाही, आता मी हा दर्शनाला चाललो मारुतीच्या. ते बैल नव्हतं ना, ते बैल असतं तर ऐकलं असतं, नाही ते बैल नव्हतं. ते म्हणलं मी नाही कडे, मी दर्शनाला चाललो. पण ती मागं गेली, परसात गेली, परसातून इतकी टोपलंभर माती आणली आणि त्याच्यावर झाकली. आता मला जरा शेतीचा नाद आहे. 5-6 दिवस रानात न गेल्यामुळं मी आपलं त्याच्यावर पाय दिला. मला वाटलं माती आपल्या पायाला लागन, नाद आहे शेतीचा. मी सगळ्यात आधी शेतीला मानतो. म्हणून तर एक जण म्हणला कीर्तनात इतकं कडक बोलता, जाऊ दे म्हणलं, निघाला कापूस याचायला पाठ्या, तो नको ताण घेऊ. त्या काळ्या माईच्या जीवावर मस्त उड्या हाणायच्या आपण, हे काय करे. मग ते पाय दिल्याच्या नंतर बरं वाटलं, पण नंतर गार लागलं. आणि त्या बाईनं लग्नात गाली चालता 22,000चा आणि आम्हाला बसायला टाकला. आता मी येडाय का माझ्या धोत्रानं पाय पुसायला, नाही त्याच गालीच्याला पुसला. आणि मग बनली बाई आत्तर टाकलं, पण घरात वास कसा यायलाय, हे तो गुन्हा झाकल्यामुळं. तिनं जर घाण झाकली नसती तर मी पाय देत होतो कसं आहे. नाही, त्याच्यामुळं गुन्हा झाकायचा नाही, घाण झाकायची नाही. जितकी घाण झाकताल, मला माहिती बसता येत नाही कारण सवय नाही इतका वेळ बसायची, पण मग आटपितो मी, आता लगेच आटपितो. मला बी शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. एका बाईचं वरण शिजलं, मी आणलं गॅस बंद करणं. ते म्हणली बाई महिन्यावऱ्याला 2.5 लाख पगार आहे. आणि मी आणलं गॅस जळू दे, पण वरण जळालं ना, शिजल्यावरही जाळ. आणि खरं तर 10ला जे विठ्ठल करायला पाहिजे होतं, आहे का नाही. तुम्ही आगावच ना, विढाला विढाला नाही पाया पडत. शहाणी माणसं कोणाला मानित नसते. तुमच्या दुकानात सोनं कोणाचं बी घेतात का, घेतात ना तपासल्याशिवाय. बँकेत सोनं नेलं एक जणांनी ठेवाला, आमचा मित्र होता, त्यांना बँकेत ठेवतो. म्हणलं बँकेत ठेवलं तरी बँक एक सोनार येते. आणि ते म्हणले बँकेत सोनार, म्हणलं येत असतो. आणि मग ते सोनारानं तपासल्या, ते म्हणते नाही याला हे जे हे 20,000च आहे. हो, मग न्या 7,000. ते म्हणले कसं काय, सोनार आहे ना. सोलाखा लावल्याशिवाय कळतंय नाही. मोठी माणसं कोणालाही मानणार नाहीत. महाराज पंढरपुरातला मालक पेपर सोडून घेतल्याशिवाय माल मोजितच नाही. त्याचा पेपर लय कठीण, कॉफ्या चलतच नाहीत. आमचा मित्र, मी 7वीला शाळा सोडी, पुढे जरासा दखलपास गेलो. आता काल गेट टुगेदर कार्यक्रम झाला 10वीचा, मला त्याच्यात नेलतं. हो, तिथं सगळ्याला वाटलं, पण आज आमचे गुरुजी बरे होते, मला पुढे 1-2 वर्ग नेलं. मी काही गेलो नाही. मी असाच जास्त तुरी कापायला, गाडी आणायला, कोणाच्या कापसाचे गठुडे आणायला रोजानं जात होतो. गळ्यात शपथ जात होतो, खोटं नाही. परिसरात सांगायलो मी, तुम्ही विचारू शकता गिरगावच्या लोकांना. मी काम करीत होतो रानात आणि आजही करतोय, काही विषय नाही. तर ते काय सांगू लागलो, हा ते गेट टुगेदर होते, असंच जाऊ द्या ते. तर ते आमचा मित्र 10वीला गेला, डॉक्टर साहेब. आता त्यानं कॉफ्या नेल्या 4, त्यानं 4ला 4 लिहिल्या आणि मित्राला 1 दिली. त्याच्या मित्राने लिहतात पकडली, सही केली. त्याला रेस्ट तिकीट म्हणतात का. हो, आणि यात जो 3 कॉफ्या बाहेर आल्या. म्हणलं कॉफ्या कोण नेल्या, ते म्हणलं म्या. मग तुला कसं काय नाही पकड. म्हणलं ते म्हणलं लिहून म्या 3ही खाल्ल्या. कॉफ्या कागदाच्या होत्या ना, 3ही चावून खाल्ल्या. म्हणलं कागदानं होतच काय, 3ही खाल्ल्या काय. आणि 5 झालं, ते झालं 5. कुठल्या शाळात, इथल्या शाळात. आणि आता 3 म्हशी सांभाळीते. वर्षाचं कोर्ट लयच आगाव आहे. हां, तुम्ही खालच्या कोर्टातून आमच्या एका पाहुण्यानं गुन्हा केला, फाशीची शिक्षा. येलदरीच्या धरणातून माशी 5 किलोची घेतली विकत, मासा. तो चिरला, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं आणि जजला दिलं. आणि माझा चिठ्ठी दिली, जज साहेब निकाल बदलला. जजची बायको म्हणली आयुष्य गेले, फुटका म्हणी वेईन, कवरक इमानदारी करी तू. हो, 350 पानाचा निकाल चट पालता घातला. आमचा पाहुणा खून करणारा मोकळा सोडा आणि पुढचा निर्दोष फाशीवर गेला. हे आमच्या पाहुण्यानं गाडी केली आणि तिरुपतीला गेलं आणि श्रीशैलमच्या डॅममध्ये बुडालं. मी गंजाबाऱ्या हाक मारतो, पण अजून वरी नाही आलं. इतका नालायक महापाहुणा नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलो, पण तुमच्या पाहुण्याचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. हो, तुम्ही ह्या कोर्टात काही करता, वरच्या मालकाच्या कोर्टात काही चलत नाही. चला, मोठी माणसं नाहीत पाया पडत. दुसऱ्यांदा आवाज द्याला, बीबीजी स्वामी राम काम सांगा. हिंदी भाषेत होती. काय काम आहे. तर स्वामी रामांनी सांगितलं, या परिसरात 27 दिवस झालं पाऊस नाही. मांडी खालचा चिमटा काढा, डॉक्टर साहेबांनी देऊन टाकला. वाजवा जिकडं पाहिजे तिकडं. आता तिथे मी असतो तर माझ्या रानात वाजीला असता, आणि लयच काय झालं तर साडूच्या रानात वाजीला असता, भावाच्या नसता वाजीला. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकतील. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का. पण ते स्वामी राम होते डॉक्टर साहेब. ते गोल फिरले, यानी तानींच
गोल फिरले आणि गोल फिरून प्रदक्षिणा केली. आग्र्यात 27 दिवस पावसाचा थेंब नाही, सर्वत्र पाऊस पडला. आणि मग ती बिबी नावाची बाई वापस फिरली आणि स्वामी रामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि शंकराचार्य तिच्या पाया पडले. दोघांचा एकच प्रश्न. बिबीने विचारलं, आल्या आल्या माझ्या पाया पडे नाही. आणि स्वामी रामाने विचारलं, बिबीजी तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, नुसते स्वामी राम म्हणले पाय नाही पडे, आता कसं काय पडे? बिबीजी म्हणली तुम्ही कसं काय पडे? आता दोघांना एक जण आधी सांगावं लागेल. बिबीजीनं सांगितलं, स्वामी रामांनी सांगितलं, मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचे चिमटे वाजिले, पण आलेले आभाळ गेले. आलेले आभाळ गेले. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा वाजिल्यावर आकाशात ढग नसताना पाऊस पडतोय. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा जर इतका सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध आहेत याच्याकरता पाया पडलो. आता तुमचं सांगा. बिबीजी म्हणली मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला, पण त्यानं वाजिल्यावर पाऊस पडला नाही. तुमचा हात इतका सिद्ध आहे, मी सिद्ध केलेला चिमटा तुमच्या हाताला लागल्यावर पाऊस पडतोय, इतका तुमचा हात सिद्ध आहे, तर तुम्ही किती सिद्ध आहेत म्हणून तुमच्या पाया पडते. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार विठो. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी खरोखर सेवेकरता निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे. अनिल विको कमी राहू दे थोडा. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या अभंगाद्वारे काय सांगू आता संतांचे उपकार. अप्रतिम उपकार संतांचे आहेत. उपकाराची यादी पुराणात फार मोठी आली. मी एवढं वाचूनही मला तेवढी व्याधी सांगता येणार नाही, इतकी मोठी उपकाराची व्याधी आहे. पण सर्व उपकारांचं शिखर गाठणारी एकच व्याधी आहे, ती फक्त संतांची. विठाला विठाला उपकार देवाची सुद्धा आहेत. ऐका, पुढे सरकत नाहीत लोक. आता तुम्हीच थोडस माग माग सरकान, दुसरी जागा द्या. एखाद्याला दया आली तर 2-4 चटाया द्या ना. जिथं नाव घेते तिथं लय मरत येत. विठाला विठाला विठाला. राहू द्या नका आता गर्दीत. आहो त्या का एकाव एक बसत्यान का? कसं बसवायचं नाही कशी? अहो बसू द्या त्यांना मोकळं. 2 तास बसायचे असं थोडं असतंय. बसू द्या. काय भोईला बसले तरी काय होतंय? आज काय लग्नात थोड्याच बसलात तुम्ही? बसा भोईला, काय होत नाही. थोडी साबण लागन लागू द्या ना. लागू द्या लागू द्या. अहो किती मोठ्या दरबारात, इकून साईबाबांचा दरबार, इकून गणपती बाप्पाचा, इकून केशवराजाचा, इथे छत्रपती, इथे लोकमान्य टिळक. एवढ्या मोठ्या दरबारात मळान थोडस भंगिऱ्याचा तर किती मळा अंगाला येतात तुम्ही. विठाला 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 विटेवरच्या मालकाचे सुद्धा उपकार आहेत, काशीतल्या मालकांचे सुद्धा उपकार आहेत. देवाचे उपकार आहेत, पण संत इतके नाहीत. बऱ्यापैकी उपकार झाडाचे उपकार आहेत, सूर्याचे उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, मेघाचे उपकार आहेत, पृथ्वीचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत. असंख्य फार मोठी अशी लांबलचक यादी उपकाराची. पण संतांच्या उपकाराच्या बरोबरीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. जेवढा आशीर्वाद देताल बाळूला तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त औचित्य या परिसरातील या पवित्र अधिष्ठानातील शेलूनगरी पंचक्रोशी या सर्व पंचक्रोशीच्या वतीने या शेलूतील
मराठा बांधवांच्या वतीने साखळी उपोषण आहे. बऱ्यापैकी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण आबाल वृद्ध बऱ्यापैकी सकाळपासून स्थायिक झालेत. त्यांनी आपोआपली वर्णी लावली. उद्यापासून खेड्यापाड्यातून सुद्धा बऱ्यापैकी या पंचक्रोशीतून मराठा बांधवांची वर्णी लागणार आहे. त्यानिमित्त प्रवचन असेल, व्याख्यान असेल, कीर्तन असेल, चांगल्या बाबतीत काही ठेवू शकता. शैक्षणिक क्षेत्रावर एखादं व्याख्यान असो, शेतीविषयी एखादं व्याख्यान असो, कीर्तन ठेवा असं काही नाही. फक्त चांगल्यांचं ऐका. त्यानिमित्त आजचं कीर्तनाचं आयोजन आहे. निमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीला आज सेवा करण्याचा योग येतोय, कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत्भाग्य. रोजही फिरत असतो. महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी गावं झालीत. महाराष्ट्रात गावं झालीत 4099. एकदा गेलेलं गाव. महाराष्ट्राच्या बाहेर 228. खूप गावं पाहिली. पण ज्या मातीत राहतो, ज्या मातीमध्ये 2 वेळेची भाकरी आनंदाने सुखाने खातो, त्या मातीतल्या तरुणांची इच्छा. मी काल दुपारी एक श्राद्धाचं कीर्तन करून आलो. उत्रेश्वर बापू सोबत होते. आम्ही 7:15ला घरी पोचलो. प्रसाद महाराजांचा निरोप आलाय, कीर्तन करावं लागतंय. म्हणलं उद्याच आपल्यापासून सुरुवात करू, उद्याच करू आपण. महाराजांचा जास्त आग्रह होता, करावं लागतं कीर्तन. म्हणलं काय काय नवलाची गोष्ट, मला कोणती साखळी तोडायची, कीर्तन करायचं. एक मोठ्या अट्टहासाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावनेनं तरुण एकवटला. या तरुणांना ज्येष्ठांची सुद्धा मदत आहे, श्रेष्ठांची सुद्धा मदत आहे. मोठी मोठी वयस्कर माणसं सुद्धा तरुणांना मदत करतात. हे आंदोलन वैयक्तिक एका माणसाचं नाही. एक आशेचा किरण घेऊन येणारा एक समाज, ज्याच्या अंतःकरणात एक आशा आहे. आशेच्या तटावर बसलेला एक समाज. त्या पवित्र नदीने या आशेच्या तटावर बसलेल्या व्यक्तींना त्या नदीनं पाणी पाजावं, त्या नदीनं त्यांना स्नान घालावं, इतकी अपेक्षा घेऊन असलेला हा समाज रक्षणाच्या बाबतीत उढाताड करतोय. त्यानिमित्त हे साखळी उपोषण. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला एक समाजाविषयी तळमळ आणि कळकळ असणारी एक व्यक्ती मनोजी जरांगे पाटील. एक साधा व्यक्ती, सामान्य व्यक्ती. मला जर उभे आणि आडवे माझे 4 तुकडे केले तर एकाच तुकड्याच्या वजनाचे जरांगे पाटील. माझे उभे 2 आणि आडवे 2 केले ना तर माझ्या 4थ्या भागाच्याच वजना इतकं त्यांचं वजन. पण श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भावना आहे, तळमळ आहे. आणि मी मागे सुद्धा एका कीर्तनात बोलून गेलो, गथुडं न घेणारा माणूस आहे म्हणून किंमत आहे. गथुड्याला न भुलणारा माणूस आहे. गाठोड्याला जर भुलला असलेला व्यक्ती असता तर कधीच गाठोडे 5-50 सुटकेची घरी गेले असते. पण त्याला बळी न पडणारा व्यक्ती आहे म्हणून समाजाने मान्यता दिली. समाज एकवटला, न्याय मागत आहे. आदरणीय, माननीय, सन्माननीय, पूजनीय हा शब्द राजकर्त्यांना नसतो असा पुराणाचा सिद्धांत आहे. तरी पण मी वापरतोय. आदरणीय, माननीय, सन्माननीय याच चौकटीत राजा बसत असतो. कारण राजा कुठला जरी असला तर त्याला 13% पाप करावं लागते. कृष्णाला करावं लागलंय. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा द्वापार युगातला 1 नंबरचा राजा. राजे 5च झाले राजकीय क्षेत्रातले. त्याच्यानंतर विदुर होते, कनक होते, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 5व्या क्रमांकाचे होते. होतील राजे, पण या 5 लोकांसारखा राजा तुम्ही आणि मी जिवंत आहेत तोपर्यंत होणार नाही. विठाला 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 विठाला
महाभारतामध्ये राजकारण करत असताना विटेवरच्या मालकाला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 13% खोटं बोलावं लागलं चांगल्या लोकांना गादी देण्यासाठी. म्हणून पूजनीय हा शब्द राजकर्त्यातून ओघळला. माननीय, सन्माननीय, आदरणीय. तरी पण मी एक शब्द वापरतो, पूजनीय. विद्यमान शासनांनी ह्या तमाम आशेचा किरण घेऊन येणाऱ्या सात्विक, सदाचारी, पुण्यशील तरुणांना न्याय द्यावा अशी आदरणीय शासनाच्या चरणी विनंती. बघावं त्यांनी, बघावं. मी विनंती करणारा एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या विनंतीत काय पावर आहे? पण मी एवढा महाराष्ट्र फिरलोय, महाराष्ट्राच्या बाहेर फिरलोय. अराजकता ही कशानं वाढत असते हे विद्वानांना विचारा, विचारा विद्वानांना. मी 16 वर्षापूर्वी एका पारायणाकरता किनवट भागात गेलतो. ज्या वेळेला पारायण करण्याकरता किनवट भागात गेलो, एका ॲटोत बसलो. त्या ॲटोवाल्याचा काय त्याच्या मानसिकता त्याची बदलली. त्यानं सांगितले मी इथपर्यंत तुम्हाला सोडून निघून जा. तेवढ्यात दिवस माळवला. भीषण रस्ता होता. माझ्याकडे काय 127 रुपये होते फक्त. पिशवी होती, माझं शर्ट बनेल, आंतरवस्त्र, याच्यापेक्षा काय नव्हतं माझ्याकडे. एक छोटीशी पिशवी होती. मला एक चांगली गाडी थांबली. कुठं जायचं रे? आमक्या गावाला जायचं. एवढ्या रात्री निघतेत का? परभणीहून आलोय. कशात आलास? अरे तुरच. ते काय अवजाऊ बोलत नव्हते, अरे तुर बोलत होते. मी आज वक्तव्य करतोय त्या गोष्टीचं. कशा करता जायचंय? पारायण आहे तिथं. बरं, बस गाडीत. गाडीत बसवलं त्यांनी मला. सुखरूप ज्या ठिकाणी उतरायचं तिथं उतरवलं. माझी हिंमत झाली नाही तुम्ही कोण आहेत म्हणायची. ज्या वेळेला यजमानाने मला, माझ्याकडे फोन नव्हता, यजमानानं ज्या वेळेला मला घरी नेलं, तुम्ही कशा आले महाराज? काय नाही म्हणलं, एक मोठी गाडी आली इकडे गेली. त्या यजमानाला घाम सुटला. महाराज, एवढ्या रात्री या प्रांतात फिरणाऱ्या गाड्या आतंकवाद्यांच्या फिरतात. बोलणी, राहणीमान सुशिक्षित, अत्यंत गोड होतं त्यांचं. मी विचारलं त्या माणसाला, कोण आहे ते आतंकवादी, कोण आहेत? काय नाही म्हणले, फार शिकलेली मुलं आहेत. एखाद्या गोष्टीत त्यांचा अवमान झाला, काही झाला, मग ते या क्षेत्रात पडतात. अराजकता वाढू नये, वाढू नये, वाढू नये. सज्जन हो, पंक्तीला बसल्याच्या नंतर सगळ्यांना लाडू वाढले आणि एका माणसाला जर लाडू नाही वाढलं तर त्याचं अंतकरण इतकं तुटतं, इतकं तुटतं, इतकं तुटतंय की त्याचं तुटलेलं अंतकरण मोजण्यासाठी विधात्याकडे पारडं नसते, तराजू नसते. तो आयुष्यभर त्या यजमानाचं कौतुक करत नाही. अरे सगळ्यांना लाडून मला नाही. अशा वेळेला, ज्या वेळेला एखाद्याची भावना दुखवल्या जाते, एखाद्याचं अंतकरण तुटल्या जाते, एखाद्याच्या मानसिकतेला तडा दिला जातो, एखाद्याच्या आत्मीयतेला तडा दिला जातो, त्यावेळेला त्याच्या अंतकरणातला काहीतरी एखादा पृथ्वीहून जसा ज्वालामुखी असतो, तो जसा बाहेर येतो, तसा एखाद्याचा तो बाहेर पडत असतो. असं होऊ नये. विद्यमान शासनाने, सात्विक, सदाचारी, पुण्यशील शासनाने गोड सद्न्याय आशा घेऊन आलेल्या या तरुणांच्या पात्रात गोड सद्न्याय टाकावा आणि त्या न्यायाने स्फूर्त या समाजाला करावं अशी आदरणीय शासनाच्या चरणी पुनश्च प्रार्थना, विनंती. मी मगाशी परवाला बोलत होतो प्रसाद महाराजांना. एखाद्या गोष्टी करत असताना अरे राई, हुतुगिरी ही नसावी. सात्विकतेत, बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मातीत खूप सात्विकतेनं समाज हा अत्यंत पावनतेने, शुद्ध अंतकरणाने, प्रसन्नतेने हे आंदोलन हाताळते. कोणाचा मत्सर, द्वेष, विरछा हे करू नये. एखाद्याला घाणेरडं बोलू सुद्धा नाही.
कीर्तनकारांनी सुद्धा या आंदोलनात बोलत असताना त्याची वाणी सांभाळून बोलायचं. अधिकार नाही आपल्याला कोणाला बोलायचं, वाणी सांभाळून बोलायचं. काय होतं माहितीये का, मोठी माणसं मोठीच असतात, मोठी माणसं मोठीच असतात आणि मोठ्यांना बारकाली किती जरी बोलली तरी त्यांच्या अंगवळण पडलेलं असते. त्याच्याकरता छोट्यांनी मोठ्याला बोलणं म्हणजे त्याच्या वाणीचं पात्रता कमी करणे. मोठ्यांनी नाही बोलावं. मोठ्यांना ज्या वेळेला छोटी बास्कळतेत बोलत असतात त्यावेळेला कुत्रं हत्तीला चावल्यासारखं होते आणि शक्यतो कुत्रं भुकत असते, हत्तीला कधीच चावत नाही. कुत्र्यानं जर चावण्याचा प्रयत्न केला तर कुत्रं बोचरं होत असते. भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, होवोनी हिमपुटे दुःख पावे, दुःख पावे, होवोनी हिमपुटे दुःख पावे. हो भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, होवोनी हिमपुटे दुःख पावे, होवोनी हिमपुटे दुःख पावे. काय होतंय, कुत्र्याने हत्तीला भुंकणं विनाकारण विंपुटी. फार सौम्यतेनं हे आंदोलन हाताळतात तरुण, त्यांना प्रणाम, माझा मुजरा त्यांना. काय होतं माहितीये का, सात्विकपणाची ताकद इतकी मोठी असती. सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता स्त्री असेल तर कशी झुरती ऐका. बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर करायचीच नाही, आंघोळ करायचीच नाही. पाणी गार झाल्यावर दुसऱ्या हौदातलं पाणी घ्यायचं आणि मग आंघोळ करायची. तिनं जेवायला वाढल्यावर जेवायचंच नाही. पुढं सप्ताह ते पाहायचं. सात्विक जर असेल तर 8व्या दिवशीच ब्लड कमी होते तिचं. सात्विक बायको असेल ना तर 8व्या दिवशी तिचं ब्लड कमी होते. आंघोळीला पाणी टाकलं तरी आंघोळीला घेईन, जेवायला वाढलं तरी जेवण, आथरून टाकलं तरी त्याच्यावर झोपणं, पाणी दिलं तरी माझ्या हातचं पेन. झालंय काय, माझं चुकलं काय. सात्विक प्रतिष्ठित 4-2 माणसाला जमीला आणि दर्शन घेतलं. दादा, अण्णा, तात्या, काका, काय चुकलंय माझं. 8 दिवस झालं मालक माझ्या हातचं जेवणत, पाणी पेनत, आंघोळीला पाणी टाकलं तर आंघोळ करीनात. काय चुकलंय माझं, मला विचारा, मी दर्शन घेते, नाक घासते. झोर 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 झोरणी लागली, वाळून गेली. पण कोणती माहितीये का, सात्विक सदाचारी पतिव्रता बायको. तसा मारलं का नवऱ्यानं तिला, शिवी दिली का तिला, नाही. तिला एखादा शब्द वाईट वापरला का, नाही. शांत नवरा बसला, फक्त तिनं केलेले भोग मात्र स्वीकारले नाही, इतक्यातच वाळली हप्त्यात. तसं तुम्ही सात्विक नवऱ्यासारखं आंदोलन करा. शासनात एखादी सात्विक पतिव्रता जर राजकारणी असेल तर तुम्हाला न्याय देईल. आणि जर त्यांच्यात पातिव्रत्यपणा नसेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण अवदासा संग लग्न केलंय. विठाला 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 विठाला. काय होतंय माहितीये का, नवऱ्यापेक्षा उच्च कानाची बायको कधीच आयुष्यात कामाची नसती. उच्च कानं म्हणजे मी शरीरानं नाही सांगायलो, विवेकानं. विवेकानं मालकाच्या शब्दाला तडा देणारी पत्नी देऊतले मालक सांगतात. कर कसे संगती दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती. कर कसे संगती दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती. कर कसे संगती दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती.
जीवनात भेटली असेल तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसनवाटा दिसतोय, आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते. नशीब घेऊन या. आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल आणि जीवनाचं सोनं करील. फक्त शांततेत सगळं हलवायचं. विडाला विडाला एक 1.5 कोट लोक असतील, 1.5 कोट लोक. इति सुचाग्रो भयस्थित जाय व्याप्तीत कला सूत्रे तो तिलाग्रो भयतित विद्यानाम कलसूत्रे. अर्थशास्त्र सांगते डोक्याच्या केसाचे 14 उभे भाग करायचे, उभे 14 भाग करायचे, आणि एका तिळाचे 27 भाग करायचे. किती बारका असेल 27वा भाग? केसाचा उभा 14वा भाग. इथे रोमाग्रो भय व्याप्ती तिलाग्रो येत जायते क्रिया नष्टती क्रिया न संहिता. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. एका तिळाचा 27वा भाग किती कोमल असेल, किती बारीकसा असेल. केसाचा उभा 14वा भाग किती कोमल असेल. तितकं सुद्धा गालबोट लागेल इतकं सुद्धा 1.5 कोटी समाजानं एका तिळा इतकं सुद्धा अपव्यवहार केला नाही. किती चांगलं वागले, किती. अहो लोकांनी सुद्धा वागणूक किती दिली. शंकरराव होते माझ्यासोबत, झोलसाहेब इंजिनियर साहेब होते, नाना तुम्ही होतात. आम्हाला 100 तरी बिस्लरी मुस्लिम बांधवानं दिली असेल. शेवटी गाडीत घ्यावं वाटणं, वजं होऊ लागलं तिचं. भेगटू लागल्या फुकट, पण वजं होऊ लागला. नको वाटलं. इतकी काय सन्मान, किती आदर केला त्यांनी सुद्धा. ह्या आदराची, ह्या सन्मानाची, ह्या एकवटण्याची पोच पावती एक ना दिवस कळेल. तो सात्विकता लक्षात येईल, ती एकवटता लक्षात येईल, आणि कधीतरी आशेचा किरण नाईलाजानी सुद्धा फेकावं लागेल. फक्त थोडीशी दम धरा. मिळेल. विटेवरच्या मालकांनी त्यांच्या अंतकरणात ती भावना देव, काशीतल्या मालकांनी त्यांच्या अंतकरणात ती भावना देव, आणि या समाजाकडे बघण्यासाठी त्यांच्या अंतकरणात तळमळ देव. हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला 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 सगळे सकाळी उपोषणात जे सकाळपासनं, मला वाटतं काल सकाळपासनं तैनात आहेत, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतोय. सगळी गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, त्यांना प्रणाम करतोय. एक छोटासा मृदंगाचार्य, खूप छोटा, पण त्याचा गुरु मोठा आहे. विठाला 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 चांगल्या हव्यातलं गाडगं शक्यतो कोण्याही कामाला वापरते, भनभन करीत नाही. चांगल्या हव्यातलं गाडगं कशालाही वापरा. हो, कशालाही. घडगी घ्यायला वापरलं तरी जमते. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला घडगी नाही कळायची, तुम्हाला कडून घडगी कळाली. घडगीला वापरलं तरी चांगलंच. तसं चांगल्या गुरुनं शिकवलंय. माधवराज नरोडे गुरुजींनी शिकवलंय. तेव्हा विडाला विढाला तमाम इथं बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अनिल, साऊंड सिस्टीम तुझी छान आहे. मला प्रसाद महाराजांनी सांगितलं, त्यानं फुकट दिली म्हणून. वा वा, चांगली गोष्ट. ठीक आहे, वा. तुझ्या अंतकरणात भावना जागी झाली त्याबद्दल ठीक आहे. मी परवाला प्रसाद महाराजांनी माझ्या कानावर घातलं. मी म्हणलं कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण कोळशाचा धंदा हात काळे. कोळशाचा धंदा किती मोठ्या माणसानं करू द्या, त्याचं अंग काळं सगळंच काळं. लांबून फिरला, वास घातला तरी नागपुड्या काळ्या. तुम्हाला एक माहिती आहे का शिवाजी भाऊ, तुमच्या लहानपणी, माझ्याही लहानपणी चिमण्या होत्या. संध्याकाळी चिमणी ज्या घरात ते सकाळी उठल्याच्या नंतर रुमाला जर नागपुड्या पुसल्या तर काळ्या होत होत्या. दुसऱ्याचा पैसा व्यवस्थित नाही हाताळला की अंगावर सगळं काळच पडत असते. त्याच्यामुळे नकोच ते घराने. विठाला विठाला या साखळी उपोषणात कोणाला काय द्यायचं असेल ते वस्तू रूपात, चटाया द्या, पाण्याचे जार द्या, कोणी इथं बसले असतील त्यांना चहा पाणी द्या, असं द्या.
कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण एक ना एक दिवस अंगावर गठुडे पडत असते, दगडं पडत असतील, कारण वेळ येत असते. त्याच्यामुळे ते नका. मी म्हणलं त्यांना, महाराज हेत आपलं त्याच्यातच पडत जा. हे आंदोलनात पडे समाजाच्या वतीनं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण पैशाला हात लावू नका कोणाच्या. विठाला विठाला विठाला. कारण मला माहित आहे, मला एकदा इथं आल्यावर सप्ते करायचा नाद लागला होता. त्या सप्त्यात चांगल्या चांगल्यानं पंक्ती दिल्या. प्रसाद आपलं प्रशांत गुरुजी आहेत, तुम्ही एकानं पंगत नाही दिली, काहीच नाही. हा, नुसते पंक्ती होते, याचे नाव होते पत्रिकेवर. माझ्या लक्षात आलं, तेव्हापासून जिथं कीर्तन आहे तिथं जायचं ना, आपलं नारळ उचलून घरी यायचं. नाही, तसं कोणाकडे जाणं नको, काहीच नको. मला चांगला अनुभव आलाय. तुम्हाला एखादीशी आल्यावर मग आमच्यापाशी रडता. विठाला विठाला पुनश्च एकदा मोठ्या भावनेच्या आशेच्या लहरीवर आधारित, आशेच्या सागराच्या किनाऱ्यावर आरूढ असलेला हा मराठा बांधव, मराठा समाज, याला पुनश्च एकदा पूजनीय, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न, बुद्धिवादी शासनाने पुनश्च एकदा यांना न्याय द्यावा, अशी एका छोट्याशा वारकऱ्याच्या वतीनं त्यांना तळमळीची विनंती. विठाला विठाला विठाला. अभंगावर येतोय, कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच भरडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संताचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत, कोण नाही म्हणतंय? कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडत, महाराजाच वाजिणार आहे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संग ठवाचीत नाही सुंबळे. हे महाराजाला सुरुंग असते, सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायले. भंगिऱ्या, तुला असा सुतळी बॉम्ब वाजीन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. सात्विक. अहो, आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा, आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं, गाय नाही कापली तरी कापल्या इतकं तुका पाप. मने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका मने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन.
त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले, त्याचं दर्शन नकोय. ह्या जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली, आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं तिला, गाडी दारातून चालली होती, त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे, या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला दिलाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणली, 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यायलाय, आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्यायला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा ओढतोय तो? तो आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईनं इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येत असती वेळ काकोळा सतन तिचा विठाला विठ्ठला भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करतात, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. ते उपकार करत असताना अपपर भावे जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते, शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा. आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये, दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे, आढी आढी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ, आपणा सारिखे करीते, आपणा सारिखे करीते तात्काळ, आपणा सारिखे करीते. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ आपण सारिखे करीती तत्काळ, आपण सारिखे करीती तत्काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपण सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. हे आणू त्याचा आवाज वाढेल रे, त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला निदान आवाजावर तरी जाऊ दे.
मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही, ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन, इंच भर जागा ठेवायचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार, करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन, ज्याच्या मुखी नाम. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन, ज्याच्या मुखी याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशा. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो, आपण सारखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात, हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज
तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा, आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी 1 पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे, लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय. कृपा चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्या बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचवून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू हे पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वे लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य येतोपर्यंत. आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला? कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर, कोण करी अवेर, कोण करी अवेर. कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर, कोण करी अवेर, कोण करी अवेर. कोणाचं वाक्य? देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अवेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अवेर करणार? काय कोणाची मायवेली? 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी अवेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत, कृपा आहे संतांची. ऐका, संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी. लावरं सशे रानडुकर
पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव? किती रामायण झालीत आपल्या शेलूत. तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी आमचं ऐकतं का? आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय? एक पसा पाणी एक बिलवद, 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सकळ सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दारी. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दारी. आता आमच्या सारख्या येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत येत्या. 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी एक बिलवद. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट. हो, यानं काय होतं माहितीये का? एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसेल उघड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात. चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मी आणलं. बाई जोगवा कस काय मागायली? काय नाही, आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इचकिल्यामुळे बायको जोगवा मागायली. घरचं इचकी जा, घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका देव कल्याण करीन. विडाला विढाला विढाला काही करते. आमच्या पाहुण्यानं सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना, आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात. हे ध्यानात येत नाहीत तुमच्या? एक पसा पाणी एक बिलवद, पूजन केवळ सोपे बहु, आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण कुठं टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. हो, मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया,
असेल 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का लिहिलंय कसं मोल देवनिया 60 बाबे दोष पैसे देवनिया 60 बाबे दोष तिकट काढोनिया 60 बाबे दोष नटाचा तो वेश पाहुनिया हे महाराष्ट्रातले संत आहेत क्या बात है महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे देऊतल्या मालकांचं ह्या लिहित असतील हो काय विद्वत्ता असेल एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते बाप एका श्रीमंत